काल एक नागडा पोपट मुंबईहून उडत उडत रत्नागिरीला गेला होता आणि पुन्हा आपली जुनी DCPT जी डेप होती ती त्यांनी काल वाचवलेली आहे। पुन्हा काल त्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत। त्या आरोपाला मी वारंवार उत्तर दिलेलं आहे आणि किरीट सोमय्याला उत्तर द्यायला काही मी बांधील नाही। मी कोर्टाच्या आदेशाची प्रत मागच्या वेळेला आपल्यासमोर वाचून दाखवली होती। कोर्टाने त्यात स्पष्ट असं म्हटलं होतं की साई रिसॉर्टची कारवाई ही जी काय आहे ही मालाफाईड आहे, तसं कोर्टाच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलं आहे। म्हणून मी त्याच्यावरती जास्त काही जाऊ इच्छित नाही। जो काय विषय आहे कोर्टाने आम्हाला जे सांगितलं आहे की नियमाच्या बाहेर जर काय बांधकाम असेल तर आम्ही सदानंद कदम यांनी सांगितलं आहे की ते आम्ही तोडू। यात कुठेही माझा संबंध नाही, माझा त्या विषयाशी कुठलाही संबंध नाही, मी वारंवार सांगतो। आणि ही ऑर्डर देखील सदानंद कदम यांच्यासाठीचीच आहे। प्रश्न असा आहे की किरीट सोमय्यांनी आतापर्यंत फार वल्गना केल्या, लोकांच्या पाठी खोटे आरोप लावले, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हैराण करून एजन्सीज लावून वेगवेगळ्या पक्षात जायला भाग पडलं। आज मी किरीट सोमय्याला आव्हान देण्यासाठी इथे आपल्याला बोलवलेलं आहे। किरीट सोमय्यामध्ये जर हिंमत असेल तर मी एक प्रकरण खेडचे तत्कालीन आमदार, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरणे आपल्याला सांगतो। खेडमध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता। नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे 1490 आणि त्यापैकी 1600 चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे। आता ही लाटली कशी? याच्यात नियमाचा कुठे कुठे भंग झाला। ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरित पट्ट्यासाठी। आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरित पट्टा असतो, ग्रीन झोन असतो, तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही। अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला गेला। त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं। शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे। भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही, कारण ते हरित पट्ट्यात आहे आणि हरित पट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला, त्याच्यावर बांधकाम केलं। बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले। बांधकामामध्ये तिकडे जर आरक्षण लपवून जर त्यांना प्लॉट मिळालेला होता तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला 3 वर्ष नंतर 7 वर्षासाठी देता येतो, परंतु यांनी सुरुवातीला 9 वर्ष आणि नंतर 99 वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला। शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला 100 रुपये भाडं होतं। यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले की वर्षाला 100 रुपये भाडं, ते देखील त्यांनी भरलेलं नाही। जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत, त्याच्यात खोटे दाखले आहेत, त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने, शिवतेज आरोग्य संस्थेने केलेला आहे। या संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन मंत्री, विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे। हे सगळं पदावर असताना केलेले आहे। हे बांधकाम आजही पूर नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या अखत्यारीत येतं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेले आहे। ज्या सदानंद कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये CRZ कायद्याचं उल्लंघन होतं म्हणून आणि त्याचं पाणी समुद्रात जातं म्हणून ईडी आली, पूर्ण चौकशी केली, 11 महिने सदानंद कदम यांना अटक केली। किरीट सोमय्या वारंवार तिकडे हातोडा घेऊन जात होते। माझा साधा प्रश्न असा आहे, किरीट सोमय्यामध्ये जर हिंमत असेल
तर रामदास कदम यांच्या या सगळ्या प्रकरणाची त्याने चौकशी करावी. सगळी कागदपत्र ही माझ्या हातात आहेत. ही किरीट सोमय्याला मी पाठवणार आहे आणि ह्या नागडा पोपटाची किती हिंमत आहे ती मला बघायची आहे. का फक्त कुत्र्यासारखं विरोधी पक्षाच्या अंगावरती भुंकायचं, त्यांना सतवायचं. हिंमत असेल तर रामदास कदमांची चौकशी कलेक्टरकडे जाऊन मागा. तुझ्यात हिंमत नाहीच हे आम्हाला दिसतंय, कारण तू भाडोत्री आहेस. तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो. हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा. या पूर्ण अंडर आणि सगळ्यात महत्वाचं 2018ला या बांधकामाला म्हणजे या रिझर्वेशनला काढण्यात आलं. म्हणजे 2018 पर्यंत तो ग्रीन झोन होता आणि 2014 मध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे सरळ सरळ जर 2018ला त्याचं जर रिझर्वेशन काढलंय, 2014ला बांधकाम झालंच कसं? पूर नियंत्रण रेषेचं अजूनही जे तिकडे जे नियम आहेत ते तसेच आहेत. तशा नियमामध्ये बांधकाम कसं करता येईल? या सगळ्या गोष्टींची तक्रार आम्ही कलेक्टरकडे केलेली आहे. मी स्वतः कलेक्टर, SP, ईडीचे अधिकारी, सगळे जे काय संबंधित यंत्रणा आहेत या सगळ्यांना भेटणार आहे. नाहीतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज उचलला जाईल. हे एक प्रकरण मी किरीट सोमय्यांकडे देतो, त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहे. दुसरं प्रकरण त्यांचं जे आहे ते तर त्याच्यापेक्षा पण भयानक आहे. एक जांभुर्डे नावाचं गाव आहे खेडमध्ये. येथे जमीन भूसंपादन करण्यात आलं. रामदास कदम यांची जी दोन मुलं आहेत, योगेश रामदास कदम व सिद्धेश रामदास कदम, या योगेश रामदास कदम आणि सिद्धेश रामदास कदम यांची 15 गुंठे तिथे जागा होती. 15 गुंठे जागा होती. 7/12 वरती 15 गुंठे जागा आहे. यांनी मोबदला वसूल कितीचा केला? 18.5 गुंठ्याचा. म्हणजे तिकडे देखील कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून सरकारकडनं अतिरिक्त पैसे उचलले. 45 लाख रुपये त्यांनी त्याचे उचलले आणि त्या उपर त्यांनी आता तोच प्लॉट 33 गुंठ्यासाठी त्यांनी एने करायची परवानगी मागितलेली आहे. म्हणजे ज्या प्लॉटचं ऍक्विजिशन झालेलं आहे, ज्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत, तोच प्लॉट आता ते म्हणतात ऍक्विजिशन झालेलं नाही, आम्हाला एमएची परमिशन द्या. म्हणजे सरकारच्या पदावरती बसलेले आहेत. योगेश कदम हे आमदार आहेत. त्यांचा भाऊ आता प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे. रामदास कदम मंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, आमदार होते. म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे, हे तर फक्त मी आज किरीट सोमय्याला सॅम्पल टेस्ट म्हणून 2 केसेस देतोय. असे विविध 12 ते 13 घोटाळे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मी बाहेर काढीन. रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाहीये. आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केलंय. आता काचेची घरं कशी फटाफट फुटतील ही 2 उदाहरणं मी आज किरीट सोमय्यांकडे पाठवतोय. किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा. रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आत टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना, अनिल पर आपको तो अंदर जाना ही पडेगा. हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं. त्याचबरोबर या प्रकरणाची ईडीची चौकशी देखील किरीट सोमय्याने मागावी. मी काही दिवसांनी रत्नागिरीचे कलेक्टर, SP यांच्याकडे या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार आहे. पण त्याचबरोबर मुंबईतले SRE घोटाळे, मुंबईतल्या भानगडी, प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे, या सगळ्यावरती आता तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या मुलाला देखील प्रदूषण महामंडळ दिलेलं आहे, जे निकषात बसत नाहीये तरी देखील दिलेलं आहे. आता त्याच्या पाठपुरावा करण्याची गरज आहे. पूर नियंत्रण रेषेच्या आतमधलं बांधकाम जो अध्यक्ष आहे त्याच्या संस्थेने केलेलं आहे. आम्हाला बघायचं आहे की त्याच्या संस्थेची आता काय कारवाई करते. आणि म्हणून ही 2 प्रकरणं आपल्या मार्फत किरीट सोमय्यांकडे पाठवतो. किरीट सोमय्यांनी जर मला वेळ दिला
तर मी स्वतः त्याला समजवायला जाईन. हिंमत असेल तर त्यांनी मला वेळ द्यावा, मी त्यांना नीट समजवून सांगतो हे प्रकरण काय आहे ते, कारण फार ठिकाणी फिरत असतात ते. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा त्यांनी करावा. अन्यथा नागडा पोपट म्हणून त्यांचा जो काय उल्लेख केला आहे, हा पोपट उडत उडत सगळीकडे फिरतोय. मध्यंतरी त्याला शरम होती म्हणून घरात बसला होता. अरे कमीत कमी आपल्या घरच्यांची तर विचार करा की जो ज्या पद्धतीने महाराष्ट्राने तुम्हाला बघितलेला आहे, खरं म्हणजे दुसरा कोण असला असता तर त्याने लाजेने घराच्या बाहेर पडला नसता. पण हा निर्लज्ज माणूस आहे. आम्हाला बघायचंय की आता त्याची किती हिंमत आहे आणि किती ताकदीने तो रामदास कदम यांच्या विरोधात लागतो. अशीच काही प्रकरणं किरीट सोमय्याकडे पाठवतो. बघूया त्याची किती ताकद आहे. ती जमीन कोणत्या कारणासाठी ऍक्विजिशन केली होती सरकारने? ही आता जी जमीन केली ही रोडसाठी केलेली जमीन, जांभुर्डेची ही रोडसाठी केलेली जमीन. आणि म्हणून ही जमीन याची सगळे तुम्हाला 7/12 त्याचे एनएचे कागदपत्र, एनए करण्यासाठी केलेले अर्ज, त्याच्यावरती सरकारने उत्तरं दिली, ही सगळी मी आपल्याला पाठवतो. रस्ता करत असताना काय ठराव केला होता काय, म्हणजे महापालिकेमध्ये असं काही त्यांनी जागा, जे जागा मालक आहेत त्यांना मोबदला मिळतो ना. हे जागा मालक होते ना 15 गुंठ्याचे. 15 गुंठ्याचे मालक असताना 18.5 गुंठ्याचे पैसे घेतले कसे? आणि म्हणून ह्यांनी जे जे काही पाप केलेलं आहे, या पापामध्ये सरकारी यंत्रणांना त्यांनी घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की साई रिसॉर्टमध्ये सरकारी यंत्रणेला हाताशी धरून साई रिसॉर्ट बांधलं गेलं, या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्यांना आत टाकलं, त्यांच्यावरती ईडीचे गुन्हे दाखल केले. आता मला बघायचंय की या सगळ्या प्रकरणामध्ये किती सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई होते. कारण सरकारी कर्मचारी याच्यामध्ये असल्याशिवाय अशा प्रकारचे घोटाळे होऊच शकत नाहीत. साहेब, जो तुम्ही पहिला मुद्दा मांडला, जे 2014चं प्रकरण मांडलं, तर रामदास कदम नेमके कोणत्या पदावर? रामदास कदम त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते. नाही, 14ला विरोधी पक्ष होते. हा जो ठराव झाला 2006ला ठराव झाला, त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते. बांधकाम 2014ला झालं आणि त्याचं रिझर्वेशन बदललं 2018ला. जे 2014 ते 2018 या काळात ते मंत्री होते आणि मंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन, आणि 2006ला जेव्हा हे खेड नगर परिषदेचे ठराव झाले त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते. पण वाद किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब. आता वाद असा झालाय की अनिल परब विरुद्ध रामदास कदम आणि किरीट सोमय्यांना तुम्ही सांगताय की याचा न्याय निवडा. हे कसं काय? किरीट सोमय्याने महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायची सुपारी घेतलेली आहे आणि ते सतत भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लागलेले असतात. आणि म्हणून आम्ही किरीट सोमय्यांना हे देते. तथाकथित महाराष्ट्रातले अण्णा हजारे आहेत आणि म्हणून आमची त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातली अनेक प्रकरणं त्यांनी उघडकीस आणली आहेत. रामदास कदमच का असं प्रश्न? रामदास कदम का? त्याचं कारण असं आहे की रामदास कदम यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खेडच्या फार मोठा पुढाकार घेतला होता. रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना सांगितलं होतं अशा अशा प्रकारे बांधकाम चुकीचं झालेलं आहे, आणि किरीट सोमय्याने ते प्रकरण घेतलं. तथाकथित सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी म्हणून आम्ही पुन्हा किरीट सोमय्यालाच कडे पाठवतोय प्रकरण की तुम्हीच रामदास कदम यांची चौकशी करा. रामदास कदम आणि किरीट सोमय्या म्हणजे यांनी शेण खाल्लंय आणि ते दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात. म्हणून आमची इच्छा आहे की किरीट सोमय्यानेच या प्रकरणात लक्ष घालावं. किरीट सोमय्याने नाही घातलं तर आम्ही बघू. म्हणजे रामदास कदम आणि किरीट सोमय्यांची मिली बघत होती हे तर रामदास कदम यांनी मान्य केलेलं आहे ना की मी सगळे पुरावे दिलेत म्हणून. तो जो कर्वे नावाचा माणूस होता रामदास कदम यांचा, याने मान्य केलंय सगळीकडे की मीच किरीट सोमय्याला सगळी माहिती दिली रामदास कदम यांच्या माध्यमातून. आणि त्यामुळे आमची किरीट सोमय्याला विनंती आहे, कारण किरीट सोमय्या काल पण गेले होते खेडच्या प्रकरणाचा तपास करायला. तर माझं म्हणणं असं आहे, किरीट सोमय्या एवढं जोरात काम करतायत तर माझ्या वतीने देखील किरीट सोमय्याने काम करायला पाहिजे. त्यांना विषय समजला नसेल तर मी समजवायला जाईन त्यांना. तुम्ही सांगितलं की या संदर्भात कलेक्टरकडे मी तक्रार केलेली आहे, त्याच्या संदर्भात काही उत्तर वगैरे आलेलं काहीच आलेलं नाहीये. ते लोक कुठली कागद पण देत नाही, तरी देखील आम्हाला कागद मिळालेली आहे. याच्या बाबतीत कोर्टात देखील रीट फाईल झालेली आहे. शिवतेज संस्थेचं हॉस्पिटल उभारले गेले आहे ना बिल्डिंग ती.